निकेत देशमुख. हा. आता तुम्हाला काल मी जसं एक्सप्लेन केलं होतं की या टॅबलेट ज्या आहेत त्या पहिले 7 दिवस घ्यायच्यात आपल्याला. ठीक आहे. टॅबलेट झाल्यानंतर केअर ऑफ इम्प्लांटेड एरिया, म्हणजे जसं काल सलाईन वॉटर दिलं होतं आपण, ते सलाईन वॉटर एव्हरी 1-1 तासाने आपल्याला स्प्रे करायचं. फक्त आपल्या इम्प्लांटेड एरिया, फक्त इम्प्लांटेड एरियावरती आपल्याला तो स्प्रे करायचा आहे. बरोबर. ओके. आणि आपल्याला तो आपण जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली स्प्रे करायचा. आणि झोपल्यानंतर परत म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 1-1-1.5 तासांनी सलाईन वॉटर स्प्रे करायचं. त्यानंतर आणि किती दिवस स्प्रे करायचं? पहिले 7 दिवस. 7 दिवस. आणि 8व्या दिवशी आपल्याला हेड वॉश चालू करायचा. आणि सर हा आता ड्रेसिंग म्हणजे आज आपण चेंज केली तर ही म्हणजे डेली चेंज करायची का? नाही, डेली नाही चेंज करायची. आता तुम्ही आज घरी जाणार बरोबर आहे, आज घरी जाणार, उद्या सकाळी घरी पोहोचणार, मग हे ड्रेसिंग काढायचे. ड्रेसिंग काढल्यानंतर तुम्हाला मिल्क बिटाडिन लोशन दिले आणि छोटे छोटेसे कॉटनचे गॉस पीस दिले, तर ते लोशन त्या गॉस पीस वर टाकायचं, वरून खाली क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर तुम्हाला क्रीम दिली मी, क्रीम मिक्स करून आपल्याला दोन्ही मिक्स करायच्या क्रीम. आणि आपल्याला जिथं जिथं हे आहे डोनर एरिया आहे जिथून ग्राफ काढले फक्त तिथंच ती क्रीम लावायची. आणि मग ते असं ओपनच ठेवायचं, त्याला काहीच लावायचं नाही. म्हणजे उद्या घरी पोहोचल्यानंतर ती बांधायचंच नाही. उद्या घरी पोहोचल्यानंतर ते काढायचं, क्लीन करायचं, क्रीम लावायची. क्रीम लावल्यानंतर आपल्याला ते ओपनच ठेवायचं. रात्री झोपताना पिलोवर स्वच्छ आपला कपडा ठेवायचा, रुमाल ठेवायचा, डायरेक्ट झोपायचं. आणि मग उद्यापासून सर मग मी आज म्हणजे काल झोपताना फक्त असं वर बघून झोपलो, मग 2-3 दिवस म्हणजे आडवं असं साईडला झोपलो? नाही, पहिले 7 दिवस काळजी घ्यायची की आपण म्हणजे डोकं वरती करूनच झोपायचं, पालतं झोपायचं नाही. म्हणजे रात्री म्हणजे झोपताना एका आडून वरती ट्राय करायचं. कधी कधी आता तुमचं जर ठीक आहे या साईडनं आपण टेम्पल बनवले नाही, बऱ्याच पेशंट मध्ये टेम्पल बनवलेले असेल ना, तर आपण शक्यतो असंच करायचं, म्हणजे वरती फेस करून झोपायचं. थोडंसं इकडं साईडनं केलं तर चालतं, पण ट्राय करायचं की उलट म्हणजे छातीवरती झोपायचं नाही. म्हणजे ही जे आपण केस लावले तिथे टच झालंच नाही पाहिजे. बरोबर, टच नाही झाला पाहिजे. पहिले 7 दिवस टच नाही झाला पाहिजे. पहिले 7 दिवस त्याला काहीच धक्का नाही लावायचा, एवढं काळजी घ्यायची. ठीक आहे. आणि सर आपण म्हणजे आता तुम्ही सांगितलं हवा लागून द्यायची आणि थोडंफार म्हणजे नॉर्मल उन्हामध्ये आपण राहलो होतो. मग आता जाताना बाहेर जाताना तुम्ही सर्जिकल कॅप घाला. सर्जिकल कॅप दिली ही पहिले आपल्याला जवळपास 15 दिवस ते 20 दिवस कुठेही बाहेर जाताना ही कॅप घालून जायची. म्हणजे ऑफिसला गेलं, उन्हात गेला तरी जमतं, कुठे गेला तरी जमतं, काही इश्यू नाही. याच्यामध्ये ह्या सर्जिकल आपण वापरू शकतो. बाकी खाण्यापिण्यात काही काळजी नाहीये. पहिले 2-3 दिवस फक्त स्पायसी फूड खायचं नाही, मग पुन्हा रुटीन जे डाएट आहे ते तसंच ठेवायचं. आणि अगोदरच्या 2-3 दिवस म्हणजे काही ऍड करायचं असतं डाएट मध्ये काही वेगळं काहीच नाही. जे रुटीन आहे आपण रोज जे खाता, चपाती भाजी, फ्रुट्स आहे, त्याच्यानंतर प्रोटीन रिच डाएट आहे, नॉनव्हेज आहे, हे सगळं खाऊ शकतं, पण जरा स्पायसी कमी खायचं. 2-3 दिवस, एक 7 दिवस हे जे मेडिसिन संपले की 8व्या दिवशी आपल्याला हेड वॉश चालू करायचा. ठीक आहे. हेड वॉश कसा करायचा ते आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो.